नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका निरफणसापासून कालवण कसा बनवतात ता दाखवतले। तर चला पहिले निरफणस काढून घेऊया। ह्या असा निरफणसाचा झाड, हे बघा निरफणस धरलंय बघा। तो घाण असो काढायचो। थांब मी घेते। दिसलं बघा, हे जून झालं। आता रेसिपी सुरुवात करूया। आम्ही पहिला हातात तेल लावून घ्यायचा। कसं ह्या फणसाक ढीग असता म्हणून आधी हातात तेल लावायचा, मग फणस कापूक घ्यायचो। आता ह्याचे मधून दोन भाग करायचे, जसे मी दाखवले तसे करायचे बघा। परत एकदा असं दोन भाग करून घ्यायचे आणि हे असं सोलून घ्यायचं आधी। हे बघा असं सोलायचं। तर हे सोलून झालं। हे बघा, हे मध्ये पाव असतं ना, तो काढून घ्यायचं। आता याचे बारीक फोडी करायचे, बटाट्याचे कसे करतो तसे। आणि ते कापून झाले पाण्यात टाकायचे, नाहीतर ते काळे पडतले। असे मी सगळं फणस कापून घेते। हे बघा फोडी मी असे कापून घेतले, एकदम जाड नाही आणि एकदम बारीक पण नाही, मीडियम मध्ये। आता मी वाटाप घेतलाय, कांदो, खोबरा, आला आणि लसूण तर जरा भाजून घ्यायचा। आता हे मी पाट्यावर वाटून घेते। हे बघा वाटून झाला पाट्यात। आता मी चुली कढई ठेवलंय, त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घ्यायचा। मी 4 ते 5 लसणाचे पाकळे घेतलेले, ते टाकून घेते। आता त्याच्यात थोडंसं कढीपत्ता टाकायचं आणि फोडणे जरासं कांदो 5 मिनिटं परतून घ्यायचं कांदो। आता त्याच्यात मी पाव चमचा हळद आणि 1.5 चमचा मालवणी मसाला टाकून घेते। तुमच्याकडे मालवणी मसाला नसाल तर तुमचं घरगुती मसाला वापरला तरी चालेल। आता मी ह्याच्यात फणसाचे तुकडे करून घेतलेले ना, ते टाकून घेते। आता हे मिक्स करून घेऊया मसाला। आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचा आणि थोडासा पाणी टाकायचा आणि हे फोडी आपण शिजून घेऊया। वर झाकणी मारायच्या। हे बघा, ते 10 ते 15 मिनिटं लागली माका हे फोडी शिजू। हे बघा फोडी शिजल्या। आता मी त्याच्यात वाटाप ओतते। हे बघा, परत एकदा मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यात मी थोडासा पाणी घालते, अशी आमटी आहे ना ही, मग थोडासा पाणी लागतं। त्याच्यात थोडासा पाणी ओतून घेऊया। पाणी ओतून घेतलं बघा। आता हे काही कड काढून घेऊया। बघा किती मस्त दिसतं। एक कड इला। आता मी ह्याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर टाकते। बघा किती मस्त दिसतं। तर तयार असा आपली निरफणसाची आमटी। ही आमटी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ही आमटी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा। तर चला, तर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।